जगाला शांततेचा संदेश देणारे 14वे दलाई लामा यांना वयाच्या 90व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलाय। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ही इन्फॉर्मेशन अत्यंत महत्त्वाची आहे। या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याबद्दलची महत्त्वाची माहिती। 1 फेब्रुवारी 2026 रोजी 68वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडला। ग्रॅमी पुरस्कार हे संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानले जातात। ते दरवर्षी द रेकॉर्डिंग अकॅडमी तर्फे दिले जातात। ऑगस्ट 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत रिलीज झालेल्या सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंग्स, कंपोजिशन्स आणि कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यामध्ये दलाई लामा यांना सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या श्रेणीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। दलाई लामा यांच्या ऑडिओ बुकचं नाव आहे मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा। हा त्यांचा पहिलाच ग्रॅमी पुरस्कार आहे। यापूर्वी त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता। तसेच 2007 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं। 1959 पासून ते भारतात निर्वासित म्हणून राहत आहेत। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीला फॉलो करा।